रत्नागिरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का बसला आहे। भाजप ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी तब्बल 150 कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असून यामुळे महायुतीला ऐनवेळी मोठा खिंडार पडला आहे। राज्य वीज नियामक आयोगाच्या वीज दरात सरासरी 12% कपातीच्या आदेशाविरोधात महावितरण सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करत आहे। पुढील आठवड्यात सुनावणीची शक्यता असून त्यामुळे दर कपातीवर अनिश्चितता कायम आहे। सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यास सध्याचेच वीज दर लागू राहतील। कर्जत तालुक्यातील कुरकुलवाडीत क्षुल्लक वादातून 2.5 वर्षांच्या चिमुकल्याचा शेजारी महिलेकडून गळा आवळून खून करण्यात आला। शेजारीच्या मुले माझ्या मुलांना मारतात म्हणून मी हे केलं अशी धक्कादायक कबुली आरोपी महिलेने पोलिसांना दिली। धारावीमध्ये अल्पवयीन मुलाने इको कारचा चुकीने ॲक्सिलेटर दाबल्याने कारने दाम्पत्याला धडक दिली। यात पत्नीचा मृत्यू झालाय तर पती गंभीर जखमी झाले। चालक अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याचे वडील व वाहन मालकावर गुन्हा दाखल केला आहे। नाशिकच्या धारणगाव येथे सुमारे 25 ते 30 कोटींचे कामाख्या देवीचे आलिशान मंदिर उभारणाऱ्या भोंदू बाबाने नाशिकमधील महिलेचे लैंगिक शोषण करीत 50 लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। राष्ट्रात प्रथमच ठाण्यातील माझीवाडा येथे मुक्या प्राण्यांवर अंतिम संस्कार करण्याकरिता पहिला गॅस दहिना स्मशानभूमी सुरू करण्यात आली आहे। पाळीव प्राण्यांसाठी ही विशेष स्मशानभूमी बांधण्यात आली आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या सौभाग्यवती ऋता आव्हाड या देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। त्यांनी आपला अर्ज जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे सादर केलाय। कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधील राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या भूमिपुत्राशी त्यांचा सामना रंगणार आहे। मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी एका अमराठी व्यक्तीला कार्यालयात बोलावून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। महिला सहकाऱ्यांना पैशासाठी शिवीगाळ व त्रास दिल्याच्या आरोपावरून मनसे सहकार सेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी शुक्ला नावाच्या व्यक्तीला चोप दिल्याचे सांगितले जात आहे। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने एक ऐतिहासिक मध्यस्थता करत तब्बल 125 वर्ष जुना चिमठाणवाला विरुद्ध मेहदीबाग वाद केवळ 14 दिवसात निकाली काढलाय। अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने ठार करण्यात यश मिळवले। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।